नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता कापसाच्या भावामध्ये रोज दर दिवस काय होत आहे तर नवनवीन बदल घडून येत आहेत. त्यामध्ये आता पहिल्यांदा सुरुवातीच्या बदलापासून तर आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेले आहे त्यामध्ये चढ उतार आपल्याला पाहावयास मिळालेले आहेत आणि झालेली आहेत. आणि आजच्या मितीला आज जे भाव पाहायचा विचार केला आज तर भाव खूप काय झालेले आहेत वाढलेले आहेत. आणि लवकरच हे जे शेतकऱ्याचा कापूस आहे ते 9,000 पार होणार आहे. जे शेतकऱ्याकडे कापूस असेल अद्याप आणि विक्री केला नसेल तर त्यांनी थोडं थांबून काय करायचं आहे, आपला कापूस विक्री करायचा आहे. लवकरच काय होणार आहे, कापसाचे भाव 9,000 रुपयापर्यंत जाणार आहेत. कारण आता जवळपास सर्व शेतकऱ्याचा कापूस बाजारामध्ये विक्री झालेला आहे. आणि राहिला तर तुरळक शेतकरी म्हणजे ते एक 10% शेतकऱ्याकडं आणि 10% शेतकऱ्याकडे राहिल्यामुळं मग थोडंसं कापसामध्ये बाजाराचं कमतरता पडू लागलेले असल्याने थोडंसं भावामध्ये फरक झालेला आहे. कारण खाजगी बाजारामध्ये कापूस कमी यायला लागल्याने भावामध्ये थोडासा बदल होत चालत असतो. मग आता 8,500 रुपयाचा भाव होता. त्यानंतर मग आता काही व्यापारी काय करतात 84 घेतात, काही 85 घेतात. म्हणजे 8,400 ते 500 रुपयाचा भाव आहे आजचा तो. आणि मग ज्या शेतकऱ्यांना कापूस वगैरे विकायचा असेल ते शेतकरी काय करू शकतात, ह्या भावाने आपल्या कापसाची विक्री करायची आहे. आणखीन भावामध्ये एप्रिलच्या शेवटी काय होणार आहे, खूप मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. मग जे शेतकरी अद्याप कापूस विक्री करायचे राहिले असतील, बाकी असतील, अशा शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून कापूस काय करायचा आहे, विक्री करायचा आहे. लवकरच भाव काय होईल वाढणार आहे तर 9,000ला येऊन ठेपणार आहेत. पण सध्या जर पाहिला तर 84 85च्या हिशोबात काय झालेला आहे आजचा भाव कापूस आहे. धन्यवाद.